नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या YouTube चॅनल आपली वाईब या YouTube चॅनलमध्ये. ते चुकलं कैसे सॉरी कैसे सॉरी. लोग रहते हैं सो यार आजचा आमचा दुसरा ब्लॉग. ॲक्च्युली आम्ही चाललोय रतनगडला. म्हणजे खूप दिवसापासून आमची इच्छा होती रतनगडला जायचं जायचं जायचं. शेवटी आज तो दिवस आला आणि तो ट्रेक करण्यासाठी आम्ही एक मोठ्या माणसाला घेतलं, एक मोठ्या व्यक्तीला घेतलं. माझा भावच येतो. ठीक आहे, हे बघा. नमस्कार मंडळी. आज आपण रतनगड ट्रेकला सुरुवात करणार आहे. आपण रतनगड ट्रेक हा साम्रतकडनं सुरुवात करत आहोत. आता आपण रतनगड ट्रेकच्या कॅम्प साईटला आहे आणि तिथून आता आपण बेस साईटवरून आपण रतनगडला आता सुरुवात करणार आहे. थोड्याच वेळामध्ये आपण रतनगड ट्रेकला सुरुवात करत आहोत. चलो चलो. सो तुम्ही सोबत राहा आमच्या. काय काय जे चांगले चांगले स्पॉट आहेत ते तुम्हाला आम्ही नक्कीच दाखवतो. ठीक आहे, सो कंटिन्यू करूया. लगेचच आम्ही रतनगड ट्रेकसाठी सुरुवात केली. तसं बहुतेक ट्रेकची सुरुवात रतनवाडी गावातून होते, बट आम्ही ह्या ट्रेकची सुरुवात साम्रत गावामधून केली. सुरुवातीला जंगलातील पायवाट, नंतर दगडी चढाई आणि काही ठिकाणी लोखंडी शिडी लागते. पावसाळ्यात हा मार्ग अत्यंत हिरवागार दिसतो, जसा की तुम्ही बघू शकता. याचप्रमाणे जंगलातील पायवाट आणि दगडी चढाई सर करत आम्हाला लवकरात लवकर आमच्या पहिल्या स्टॉपला पोहोचायचं होतं, कारण की त्या ठिकाणी जो झालेला नजारा आम्हाला बघायचा होता. सो तुम्हीही आता एन्जॉय करू शकता. सो हा आहे आमचा फर्स्ट स्टॉप. थोडी थकली म्हणून म्हटलं थोडा तू रेस्ट कर. ठीक आहे, बघ आम्ही आम्ही हे बघ इकडनं आलो. हे साम्रत गाव. इकडनं चालत चालत आलो, असं आलो ह्या जंगलातून. जंगल वगैरे पार करून आम्ही इकडे आलो. आणि आता इकडे असं वरती जायचंय. हे बघा निघाली. आणि हा आमचा मेन माणूस. आज आज आमचा तो आज आमचा तो करता धरता आमचा. ठरल्याप्रमाणे पहिल्या स्टॉपवर थोडा वेळ विश्रांती करून आम्ही पुन्हा निघालो आमच्या रतनगड ट्रेकच्या दिशेने. रतनगड हा समुद्रसपाटीपासून सुमारे 4255 फूट उंचीवर असून भंडारदरा परिसरातील रतनवाडी गावाजवळ आहे. इतिहास आणि निसर्ग यांचा सुंदर संगम असलेला हा किल्ला ट्रेकर्समध्ये खूप लोकप्रिय आहे. काही वेळ ट्रेक करून आम्ही एका ठिकाणी बसलो, कारण की त्या ठिकाणावरून नजारा खूप सुंदर आणि खूप अविस्मरणीय बघायला भेटला. मग म्हटलं थोडं त्या ठिकाणी थोडा वेळ स्पेंड करून त्या निसर्गाचा आस्वाद घ्या. निसर्गाचा आनंद घेत आम्ही पुन्हा निघालो आमच्या ट्रेकच्या दिशेने. आता तुम्ही जसं की व्हिडिओमध्ये बघतायत, हे छोटे छोटे जे झाडं आहेत ते कारवीची झाडं आहेत. आता तुम्ही खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये बघितलं असेल की त्या झाडांना पर्पल कलरचे काही फुलं निघतात, बट आम्ही ज्या सीझनमध्ये गेलो त्या सीझनमध्ये त्या झाडांना फुलं नव्हती. कारण की त्या झाडाला जे फुलं येतात ते तब्बल 7 वर्षांनी येतात. बट असो, कारण की त्याही व्यतिरिक्त आम्हाला खूप सुंदर असा नजारा बघायला भेटला. कारण की डोंगरावरचं जे सौंदर्य होतं, जी हिरवळ होती आणि जे निळं आभाळ होतं, तर त्या कारणाने आम्हाला खूप सुंदर असा नजारा बघायला भेटला. आता आपण रतनगडच्या मिडल पर्यंत आलोय. पर्यटकांनी येताना आहे ना एक काळजी घ्यायची. हा जो रस्ता दिसतोय ना आपण, आता पावसाळ्याचे दिवस चालू होत आहे, त्याच्यामुळे हा रस्ता आहे ना हा अरुंद रस्ता आहे. आणि या रस्त्यामुळे ना आपल्याला धुके वगैरे जेव्हा राहील ना, हा रस्ता आपल्याला दिसायला थोडासा कमी राहील. त्याच्यामुळं येताना आपण एकदम सेफ्टीने यायचं आणि काठी वगैरे एखादी स्टिक घेऊन आपण रस्त्याच्या कडेकडेने जायचं आणि जास्त डोकायचं वगैरे नाही, कारण खाली ना लगेच दरी आहे.
त्याच्यामुळे जाताना फक्त हा रस्ता थोडासा, हा पॅच थोडा अवघड आहे आणि एकदम व्यवस्थित जायचं. आणि जर शक्य असेल तर आपल्याला काठी वगैरे घेऊन त्याने एका साईडने जायचं. सो मित्रांनो, असं वाटतंय की आम्ही स्वर्गात आलोय. ऍक्च्युली एवढा भारी निसर्ग झालाय ना, दाखवतो मला एक मिनिट. हे बघा. वा वा वा, ढगात आलोय, ढगात ऍक्च्युली ढगात आलोय. हा, ढगात ढगात. आलोय. खूप छान, खूप छान. आहे इथं माझ्यापाशी. मगाशी आपण पाहिल्याप्रमाणे आपण रतनगड ट्रेक करत होतो. तेव्हा आपल्याला धुकं हे काहीच नव्हतं. आता आपण अचानकपणे धुकं हे एकदम जास्त प्रमाणात झालेलं आहे. त्याच्यामुळे ना रतनगडचा ट्रेक करताना किंवा इतर कोणताही सह्याद्रीच्या ठिकाणी तुम्ही जाताना आहे ना, गाईड हा प्रॉपर आणि लोकल गाईड घ्यायला विसरू नका. कारण जेव्हा तुम्ही गाईड घेशाल ना, तर अचानक मध्ये येणारं डिझास्टर जे राहतं ना, त्याला फेस करण्याची ताकद तुमच्याकडे त्या गाईडमुळे येते. त्याच्यामुळे कुठे पण जाताना तुम्ही गाईड हा नक्की घ्या. थँक्यू. निसर्गाचे काही व्हिडिओ मोबाईलमध्ये कॅप्चर करून आणि थोडाफार त्या ठिकाणी आराम करून आम्ही पुन्हा एकदा ट्रेकच्या दिशेने सुरुवात केली. जाताना खूप खडतर रस्ता होता, कारण की मुळात तिथे पायवाट नव्हती. आम्ही छोट्या मोठ्या दगडांमधून आमची वाट शोधत होतो आणि जाता जाता आम्ही अशा एका ठिकाणी पोचलो, ज्या ठिकाणी रस्ता खूपच स्लिपरी होता, जसं तुम्ही आता इथे बघू शकता. अनिकेतच्या गायडन्सने आणि एकमेकाच्या मदतीने आम्ही हाही कठीण टप्पा पार केला. या पॅचला ट्रेक करण्यासाठी छायाचा खूप स्ट्रगल होता, कारण की मुळात तिची हाईट थोडी कमी आणि त्यात त्या वरच्या दगडामुळे तिला वरती ट्रेक करता येत नव्हता. बट नक्कीच तिच्या प्रयत्नांनी आणि अनिकेतच्या मदतीने तिने तोही पॅच कव्हर केला. ना आम्ही तर काय, आम्ही रानटीच आहे, आम्हाला कुठेही ना, आमचा काही प्रॉब्लेम नसतो. अवघड पॅचमधला फायनली हा सगळ्यात शेवटचा पॅच, ज्यामध्ये आम्ही तिघांनी एकमेकांची मदत घेऊन हाही पॅच आम्ही सर केला. आणि पुढे जाताच आम्हाला एक चांगली रेलिंग लागली, ज्या रेलिंग थ्रू आम्ही प्रॉपरली चढत गेलो. गडावर पुढे जात असताना खूप सुंदर असे नजारे आम्हाला अनुभवायला भेटले. या ठिकाणी खूप सुंदर असा आणि खूप दाट असा एक धुकं पसरलेलं. त्या वातावरणात आणि त्या निसर्गाला बघून आमचं मन जणू काही एकदम प्रसन्न झालं.
आपण सम्राट मार्गे इकडे रतनगडाकडे आलोय. हे दिसते, हे रतनगडच्या पायऱ्या आहेत. हा त्रिंबक दरवाजा म्हणून आहे. तर त्रिंबक दरवाजेकडनं आपण जेव्हा सम्राट रोड घेऊन येतो तर त्रिंबक दरवाजाने आपण गडला जायला सुरुवात करतो. हा जो पायऱ्या आहे ती या पूर्ण एक असं कातळ आहे पूर्ण दगडाचं. तर ते पूर्ण कोरीव कामाने केलेलं आहे. महाराजांच्या काळामधलं पूर्ण असं एकदम चांगल्या प्रमाणात केलेलं असं काम आहे. आणि हे काम आता बघण्यासाठी एकदम दुर्मिळ दृश्य भेटते. फक्त पर्यटकांना एवढं सांगणे की जेव्हा आपण गडावरती येतोय त्यावेळेस आपलं सौंदर्य जे गडाचं आहे ते टिकून ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण जेणेकरून त्याच्यावरती कोणतेही म्हणजे हे नाही झालं पाहिजे, नासधूस नाही झाली पाहिजे. मागचा सगळा खडतर प्रवास करून फायनली आम्ही पोचलो कातळ कोरीव पायऱ्यांजवळ. आणि मुळात ह्या पायऱ्यांची हाईट खूप आहे. चढायला चढायला खूप अवघड जात होतं, कारण की मुळात तिची हाईट कमी आणि ज्या पायऱ्या होत्या त्या पायऱ्यांची हाईट खूप जास्त होती. फायनली आम्ही त्र्यंबक दरवाजाकडून पोहोचलेलो आहे. बराच स्ट्रगल होता. हा बघायचं आता आपल्याला. ह्या कातळ कोरीव पायऱ्या या दगडी दरवाजातून आत पाऊल टाकताच इतिहास जिवंत झाल्यासारखा वाटतो. जणू काही प्रत्येक दगड एक वेगळीच कहाणी सांगून जातो. किल्ल्याच्या मुख्य द्वारांपैकी हा एक महत्त्वाचा दरवाजा मानला जातो. त्र्यंबक दरवाजा पार केल्यानंतर आपण रतनगडाच्या सर्वात प्रसिद्ध ठिकाणाकडे म्हणजेच नेड्याकडे निघतो, जसं की तुम्ही या ठिकाणी बघू शकता. आता आपण रतनगडच्या टॉपला आलेलो आहे. तर तिथे आता हे आता पण आपण बघतोय हे नेड आहे. हे नेड म्हणजे एक पूर्ण आपला रतनगडचा डोंगर जो आहे ना, त्या डोंगराला मध्ये असा एक सरफेस आहे. तर तो सरफेस पूर्ण कोरलेला म्हणा किंवा नॅचरल बनलेला आहे. म्हणजे प्रत्येक सह्याद्रीच्या प्रत्येक महाराजांच्या काळातल्या किल्ल्यांवरती एक खास ना खास वैशिष्ट्य असतं. तसं आपलं रतनगडचं हे मेन अट्रॅक्शन आहे रतनगडचं, ते म्हणजे नेड. आणि इकडे अजून दुसऱ्या बाजूला गेल्यानंतर आपल्याला कडेलोट पॉइंट पण बघायचा आहे. पण जेव्हा पर्यटक येशाल ना, तेव्हा खास करून आपल्या रतनगडवरती या नेड्याला अवश्य भेट द्या. ही आहेत रतनगडावरील प्रसिद्ध बाराकुंड. दगडात कोरलेली ही पाण्याची टाकी पूर्वी किल्ल्यावर राहणाऱ्या लोकांच्या पाण्याच्या पिण्याचा मुख्य स्रोत होता. गणेश दरवाजाच्या पुढे देवीचं एक छोटंसं मंदिर आहे. ट्रेकला आलेले अनेक जण इथे दर्शन घेऊन जातात. शांत वातावरण आणि आजूबाजूचा सुंदर निसर्ग यामुळे इथे काही क्षण थांबावंसं वाटतं.